आष्टी उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा आक्रमक लढा. पाटकुल कॅनलच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी सोडण्याची मागणी. कॅनलची लेवल व गळतीच्या प्रश्नावर तातडीच्या उपाययोजनांची मागणी. आष्टी उपसा जलसिंचन योजनेचे पाणी कॅनलमध्ये सोडून 20 ते 25 दिवसांचा कालावधी उलटला असतानाही पाटकुल कॅनल लगत जमीन गेलेल्या अनेक कष्टकरी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत एक थेंबही पाणी पोहोचले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच कॅनलसाठी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना तब्बल 14 वर्षांपासून मोबदला मिळालेला नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी संबंधित जलसंपदा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या. त्यांच्या पाठपुराव्यानंतर कॅनलची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थिती जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. प्रभाकर भैया देशमुख यांच्या म्हणण्यानुसार पाटकुल कॅनलमधून काही भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळत असले तरी पुढील भागासाठी कोळी, वाघमोडे, राऊत, लोखंडे, लोंढे, ऐवळे, काटे, कांबळे आणि बेसरे या कुटुंबातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळत नाही. कॅनलची योग्य लेवल नसणे, कॅनलची ओबडधोबड रचना आणि मोठ्या प्रमाणात होणारी पाण्याची गळती यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. उपकार्यकारी अभियंता शैलेश पवार यांच्यासोबत कॅनॉल लगत प्रत्यक्ष पाहणी व सुमारे 4 तास बैठक घेण्यात आली. यावेळी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या समस्या आक्रमकपणे मांडल्या. यावेळी माजी सरपंच दिलीप नाना काळे, अर्जुन तात्या कोळी, विष्णुपंत लोंढे, बारीकराव तात्या काळे, बंडू लोखंडे आणि बंडू कोळी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान प्रभाकर भैया देशमुख यांनी जलसिंचन विभागाचे पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य अभियंता संजीव चोपडे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून कॅनलची वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. आष्टी उपसा जलसिंचन योजना मंजूर होऊन अनेक वर्षे झाली असून कॅनलच्या कामानंतरही शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने त्यांनी सांगितले आहे. पाण्याची गळती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच कॅनलची लेवल दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. कॅनलची लेवल व गळतीचा प्रश्न सोडवण्याची मागणी. आष्टे तलावातून डाव्या व उजव्या कालव्यात तसेच पाटकुल परिसरातील कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे कॅनलची लेवल तपासून आवश्यक ठिकाणी दुरुस्ती करावी, गळती थांबवण्यासाठी योग्य साहित्याचा वापर करावा आणि सध्या सुरू असलेले पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जागृत देवस्थान, चिनोबा तलाव भरून देणे, आडेगाव येथील तलावात सायफनद्वारे पाणी सोडणे आणि संबंधित बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडण्याची व्यवस्था करणे अशा विविध मागण्याही मांडण्यात आल्या. मुख्य अभियंता संजीव चोपडे यांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना शेतकऱ्यांना भेटून कॅनलची प्रत्यक्ष पाहणी करावी, परिस्थिती समजून घ्यावी आणि आवश्यक उपाययोजना आखाव्यात तसे निर्देश दिल्याचे प्रभाकर भैया देशमुख यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कॅनलच्या लेव्हलचे काम तातडीने सुरू करावे आणि सध्या सुरू असलेले पाणी किमान 1 महिना उपलब्ध करून देऊन शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवावे अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्यांवर तातडीने कार्यवाही झाली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा प्रभाकर भैया देशमुख यांनी दिलाय. 4 दिवस प्रतीक्षा करूनही ठोस कारवाई न झाल्यास आष्टी येथील संबंधित कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. आष्टी उपसा जलसिंचन योजनेसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा आणि कॅनलच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवावे या 2 प्रमुख मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे प्रभाकर भैया देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान कॅनलची प्रत्यक्ष स्थिती, पाण्याची उपलब्धता, जमीन संपादनाचा मोबदला आणि संबंधित कामांची प्रशासकीय स्थिती याबाबत जलसंपदा विभागाची अधिकृत भूमिका समोर आल्यानंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज. मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख या माझ्या मोहोळ तालुक्यातल्या आष्टी उपसा सिंचन योजनेचा जन्म होऊन गेले 26 ते 27 वर्ष झाले. आष्टी उपसा सिंचन योजनेचा रखडत पडलेल्या कामाला ज्यावेळी 6 वर्षापूर्वी मी कोनेरी येथील 42 फूट खड्ड्यात बसून आमच्या पाटकुलच्या, कोनेरीच्या, पेनूरच्या, पापरीच्या सगळ्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन ज्यावेळेस प्राणांतिक उपोषण केलं त्यावेळेस एका महिन्यात कोनेरीपासून, पापरीपासून तटलेलं पाणी कोनेरी, पेनूर, पाटकुलच्या माळापर्यंत आलं. परंतु दुर्दैवाची बाब आहे की 14 वर्ष झालं हे पाटकुलचा कॅनल खोदून त्या कॅनलला लेवल नाही, ओबडधोबड कॅनल आहे आणि त्यामुळं
50% शेतकऱ्यांना पाणी मिळते पाटकुल पाटीपासून, आणि राहिलेला पाटकुल पाटी 50% पुढचे कोळी कंपनी असू द्या, आयवळे, बेसरे, लोंढे, काटे, वाकुडे कंपनी, राऊत कंपनीला पाणी मिळत नाही. गेलेल्या जमिनीचा मोबदला नाही आणि राहिलेल्या जमिनीला पाणी नाही, असा वनवास या पाटकुलच्या शेतकऱ्यांचा गेल्या 14 वर्षापासून चालू आहे. प्रभू रामचंद्राला वनवास भोगायची वेळ आली, ती वेळ माझ्या ह्या शेतकऱ्यावर आणलेली आहे. संबंधित अधिकारी तत्कालीन असू द्या बदली होऊन जातो, नवीन आलेला अधिकारी म्हणतो मी अभ्यास करतोय, माहिती घेतोय. त्यामुळे अक्षरशः आम्ही कंटाळलोय. आता जाहीरपणे मी काल पवार साहेबांना, परवा दिवशी कार्यकारी अभियंत्याला फोन केला, पवार साहेबांना काल फोन केला, शेतकऱ्यांचे फोन आले, समाधान वाघमोडे, इतर शेतकरी आपले, बारकोतात्या काळे, पुन्हा बंडू लोखंडे, प्रकाश महाजन. मी फोन करून पवार साहेबांना कळवलो काल. त्यांना सांगितलं बाबा रात्रीत पाणी पाटकुच्या माळावर आलं पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी रात्री पाणी सोडलंय, परंतु हे पाणी पूर्ण शक्तीनं शेवटच्या टोकापर्यंत येत नाही. त्यामुळे ह्या अन्यायाला वाचा पडण्यासाठी आज आम्ही बैठक घेतली. पवार साहेबांनी वेळ दिला. सुभाष लोखंडे वयस्कर आहे, डोळ्यातनं पाणी येते त्यांच्या टीममध्ये. अक्षरशः आम्ही मेल्यावर भया तुम्ही आम्हाला पाणी पैसे देणार आहे का, आमचा मोबदला. विजय लोंढेने अक्षरशः 2 वर्षापूर्वी मी काळ्याच्या वाड्यावर कॅनलमध्ये उपोषणाला बसलो होतो, त्या टायमाला विजय लोंढेने फास घेण्याचा प्रयत्न केला. रडकून येऊन म्हणला भया रुपये नाही, पाणी नाही. अरे पाणी तर द्या, पैसे आम्हाला नंतर द्या. ही पैसे 100-150 कोटी मी पेपरला बातम्या वाचल्या ह्या 5 वर्षात. 50 कोटी मंजूर आहेत आष्टूपच्या सिंचनला, कोण म्हणते 42 कोटी आहे, दुसरा मंत्री येत आहे 70 कोटी मंजूर आहेत. या बाबतीत राजाभाऊ खरेने बी आता आष्टूपच्या सिंचनला पैसे मंजूर केलेले आहेत. तुम्हाला सोपं जाणार आहे. आमदार साहेबांनी पैसे मंजूर केलेलं माझ्याकडे लिखित पत्र आणि बातमी आहे. तर ही तातडीने या निधीचा उपयोग करून येत्या 2 दिवसात, आज तारीख आहे 23 तारीख आहे, 23 ऑगस्ट. तर 23 ऑगस्ट आहे. मी आता मुख्य अभियंता मेन प्रमुख चोपडे साहेब आहेत, त्यांना फोनवरून बोललो बैठकीतनं. तर चोपडे साहेबांच्या कानावर घातले, पवार साहेब तुम्ही आता कमी पडू नका, कार्यकारी अभियंता सचिन मोनाली साहेब आणि पवार साहेब तुम्ही या भागाची जबाबदारी आहे. तुम्ही 4-8 दिवस इथं मुक्काम करायचा, हलायचं नाहीत ना. तुम्ही स्वतः लक्ष देऊन ही जी कॅनलची लेवल पहिल्यांदा तुम्ही चैनीचा जेसीपी आणि साधा जेसीपी येत्या 2 दिवसात सांगून चालू करा. चालू पाणी हाही तुम्हाला आम्हाला त्या शेवटच्या टोकापर्यंत देऊन चिनोबाचं तळं आम्हाला भरून द्या. बंधारा मी पाडलेला आहे त्या किरण वशेकर आणि भारत देशमुखच्या घरामागं. तर त्या लोकांना गांधोळी कंपनी असो, वशेकर कंपनी असो, सगळ्यांना पाणी दिलं पाहिजे. आता पाऊस पडलेला नाही, त्यामुळे भविष्यात 1 वर्ष नाहक त्रास या शेतकऱ्याला होणार आहे. आम्हाला 4 महिन्यानंतर तुम्हाला शेतीचं पाणी न मागता प्यायला पाणी मागायची वेळ येणार आहे. त्यामुळे तुम्ही येत्या 2 दिवसात काम चालू करा, तुम्हाला विनंती करतो शेतकऱ्याच्या वतीनं. अन्यथा 2 दिवसात जर नाही केलं तर 4 दिवसानंतर मी स्वतः पोलीस स्टेशनला PI साहेबांना भेट घेऊन लोकशाहीच्या मार्गाने निवेदन देऊन आम्ही सगळे शेतकरी 4 दिवसानंतर आष्टी कार्यालयाला तुम्हाला कुलूप लावून कोंडून आम्ही तुम्हाला जाब विचारू. तुमच्या चुकायचा, अन्यथा तुम्हाला सस्पेंड करण्यासाठी मी पत्र राज्याचे मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, पुणे आयुक्त आणि मुख्य अभियंत्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सगळं रेकॉर्ड मी आतापर्यंत आंदोलन केलेलं दाखवणार आहे. तुमच्या आधी ज्या अधिकाऱ्याचा तुमचा किती बेजबाबदारपणा आहे याची चौकशी लावल्याशिवाय मी शेतकऱ्याच्या वतीने सोडणार नाही. का खरं आहे खोटं आहे? 4-5 दिवसांना आंदोलन करायचं ना. यांनी 2 दिवसात जर नाही चालू केलं तर कंटाळलो आपण वाट बघून. तुमच्यावर विश्वास ठेवतोय, तुम्ही आमच्या भावासारखे, तुम्ही दुश्मन नाहीत. तर येत्या 2 दिवसात तुम्ही जेसीपी कॉकलॅननं कॅनॉल लेवल करा. कुळी कंपनीच्या पुढं शेवटच्या लोंढे कंपनीच्या तिथं आयवळे कंपनी आहेत, शेवटच्या टोकापर्यंत बेसरे आहेत, काटे आहेत, कांबळे कंपनी आहेत. तर शेवटच्या टोकापर्यंत लेवल करा. हाही चालू पाणी आम्हाला शेवटच्या टोकापर्यंत देऊन चिनोबाचं तळ आम्हाला भरून द्या. एवढीच विनंती करतोय. तुम्हाला चांगलं काम केल्यावर आमचं सहकार्य राहील, अन्यथा हे जे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचा विजय असो. महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचा विजय असो.